तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावला आहे। पोलिसांनी 2 मोटारसायकली जप्त करत एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय। अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव बुद्रुक येथील 28 वर्षीय गोपाल प्रभाकरराव काळे हे 20 ऑगस्ट रोजी अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील श्री गजानन महाराज विहीर मंदिरात दर्शनासाठी आले होते। दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल मंदिराच्या गेटजवळ उभी केली आणि ते दर्शनासाठी मंदिरात गेले। दर्शन घेतल्यानंतर काही वेळाने ते मंदिराबाहेर आले असता त्यांना आपली मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही। अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत चोरीच्या मोटारसायकल बाबत माहिती मिळाली। त्यानंतर अकोट ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अचलपूर तालुक्यातील समरसपुरा परिसरात कारवाई केली। गांधीपूल सरमसपुरा या परिसरातून चोरी गेलेली MH27 DW 8850 क्रमांकाची पल्सर मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली। अशा प्रकारे पोलिसांनी 2 मोटारसायकलींसह एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि अकोट विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल शुभम लुंगे यांनी ही कारवाई केली। ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांची कारवाई प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे। MCN न्यूज मराठी साठी विठ्ठल येवकार, अकोट।